नमस्कार, मी स्वार्था शिरसाट. मी लिहिलेली आजची कविता आहे गोत्यास काळ. ज्याप्रमाणे कुऱ्हाडीचा दांडा हा गोत्यास काळ ठरतो, त्याचप्रमाणे एखादी आई आपल्या मुलीला गर्भातच मारून टाकते किंवा तिचा गर्भपात करते. त्यावर लिहिलेली ही कविता आहे मी, की त्या गर्भकाचं म्हणणं का आहे त्यावरचं हे वास्तव्य लिहिलेलं आहे मी. की माते तू अशी चूक करू नको ग, माते तू अशी चूक करू नको ग, उतरंडीच्या तळाचं मडकं फोडू नको ग. एखादी मडक्याची उतरंड असते, त्याचं जर खालचं मडकं फोडलं तर पूर्ण उतरंडीचा ढाच्याचा ढाचा खाली संपून फुटून जातो. ती उतरंड फुटून जाते. म्हणून मी लिहिलेलं आहे की माते तू अशी चूक करू नको ग, उतरंडीच्या तळाचं मडकं फोडू नको ग. फूल उमलण्याआधी कडी तोडू नको ग, अंकुरलेल्या बीजाला अशी खुडू नको ग, अंकुरलेल्या बीजाला अशी खुडू नको ग. कुऱ्हाडीच्या दांड्यापरी, कुऱ्हाडीच्या दांड्यापरी गोत्यास काळ होऊ नको ग, माते तू अशी चूक करू नको ग. घेऊ दे मलाही जन्म इथे, घेऊ दे मलाही जन्म इथे, अधिकार माझा तू हेरावू नको ग, माते तू अशी चूक करू नको ग, माते तू अशी चूक करू नको ग. पक्षापरी मला इथे गगनझेप घेऊ दे, पक्षापरी मला इथे गगनझेप घेऊ दे, थांब थोडी मला इथे नयन खोलू दे. बघू दे मलाही उगवत्या सूर्याला, बघू दे मलाही उगवत्या सूर्याला, वाहणाऱ्या नद्यांना किलबिलणाऱ्या पक्ष्यांना, वाहणाऱ्या नद्यांना किलबिलणाऱ्या पक्ष्यांना. नकळत माझ्या, नकळत माझ्या कुशीत तुझ्या, नकळत माझ्या कुशीत तुझ्या, सरण हे माझे मांडू नको ग, नकळत माझ्या कुशीत तुझ्या, सरण हे माझे रचू नको ग, माते तू अशी चूक करू नको ग, उतरंडीच्या तळाचं मडकं फोडू नको ग, उतरंडीच्या तळाचं मडकं फोडू नको ग. तुझ्या पाऊलावर मीही पाऊल ठेवीन. एका स्त्री अर्भकाची मी इथे मनोगत त्यामध्ये मी व्यक्त केलेलं आहे की तुझ्या पाऊलावर मीही पाऊल ठेवील, तुझ्या पाऊल खुणा मीही ध्यानी ठेवील, स्त्रीच्या जीवाला मीही जीवदान देईल. हात सोडते सुवार्ता दे जीवनदान मला ग, हाच होईल माझा इथे पुनर्जन्म ग, हाच होईल इथे माझा पुनर्जन्म ग. धन्यवाद.